लेडीजला काहीतरी जॉब हवा असेल, पार्ट टाईम जॉब हवा असेल, स्पेशली हाऊसवाईफसाठी की ज्यांना घर बसून काहीतरी जॉब पाहिजे आणि त्यामध्ये इन्व्हेस्टही काही करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत किंवा मुलं आहेत, त्यांना जर घर बसल्या काहीतरी इन्कम हवी असेल तर हा ब्लॉग स्पेशली तुमच्यासाठी. अजिबात स्किप करू नका. आणि मी भरपूर इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही स्किप केलं तर बऱ्याच गोष्टी तुमच्या डोक्यावरून निघून जातील. सो प्लीज कंटिन्यू करा. एव्हरीवन, मी आहे ज्योत्स्ना आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघूयात की मेशो क्रिएटर क्लब जॉईन करून तुम्ही खरंच अर्निंग करू शकता का, आणि हा सेफ आहे की नाही, आणि यामध्ये तुमच्या अकाउंटचे काही पैसे वगैरे कट होतात का, तर याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तर हा ॲप महत्त्वाचा म्हणजे हा ॲप खूप सेफ आहे तुमच्यासाठी, कारण यातून तुमचा एकही रुपया तुमचा जात नाही आहे. आणि मध्ये मध्ये जे आल्या होत्या म्हणजे ट्रेंडिंग रील्स चालू होत्या की बाबा मेशोवरनं बऱ्याच जणांचे पैसे गेले, तर नाही. खरंच मी मेशोचं अकाउंट एवढ्या दिवस झाले यूज करते, मी एवढे प्रोडक्ट मागवते. मी समजा मी अर्निंग आता स्टार्ट केली, पण मी बऱ्याच गोष्टी तिथून मागवते आणि माझं अकाउंट देखील लिंक आहे, कारण जो रिफंड असतो तो मला त्याच अकाउंटला येतो. तर माझे असे कधी कोणते चार्जेस कट नाही झाले किंवा कोणते पैसेही कट नाही झाले. जी माझी अमाऊंट होती तेवढीच मला आली आहे, किंवा कमी आले जास्त आले असं कधीच काही झालेलं नाही आहे. सो हा खरंच ॲप तुमच्यासाठी सेफ आहे. आणि हो, इथे तुम्हाला झिरो तर नाही म्हणता येणार, म्हणजे तुम्हाला जे प्रोडक्ट तुम्ही मागवणार आहात, ज्याची तुम्ही ॲडव्हर्टाईज करणार, त्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. म्हणजे तुम्ही 4 प्रोडक्ट मागवले, त्यासाठी तुम्ही जे अमाऊंट तिथे इन्व्हेस्ट केली, तर ते 4 प्रोडक्ट आल्यानंतर त्याबद्दल तुम्ही रील बनवायची त्यासाठी, आणि प्लस तुम्ही पोस्ट तयार करायची आणि ती तुम्ही इंस्टाला, फेसबुकला, यूट्यूबला ते तुम्ही पोस्ट करून द्यायचं. ते प्रोडक्ट 14 दिवसाच्या आत तुम्ही ते, म्हणजे जशी लोकांना 7 दिवसाची असते ना रिटर्न पॉलिसी, तशी आपण जर क्लब जॉईन केला ना, मेशो क्रिएटर क्लब, सो आपल्याला ती 14 दिवसांची रिटर्न पॉलिसी असते. तर त्या 14 दिवसांमध्ये एक रील किंवा फोटोज वगैरे तर आपण साहजिक बनवू शकतो, आणि मग त्या 14 दिवसाच्या आत ते रिटर्न करायचे. जी तुमची स्पेसिफिक अमाऊंट आहे 4 प्रोडक्टसाठी इन्व्हेस्ट केलेली, ती तुमच्या अकाउंटला जमा होती. ती जमा झाल्यानंतर तीच परत रियूज करायची. असं नाही आहे की तिथे तुम्ही तेवढे पैसे इन्व्हेस्ट केले, मग आता परत दुसऱ्या वस्तूसाठी अजून पैसे इन्व्हेस्ट करायचे, असं काही नाही आहे. थोडेसे पैसे तिथे फक्त इन्व्हेस्ट करायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे अर्निंग स्टार्ट करू शकता. आता समजा जसा हा कॉर्ड सेट आहे जो मी मेशोवरनंच मागवला होता, आणि मी याच्याबद्दल रील बनवली, सगळं झालं, आणि त्यानंतर हा प्रोडक्ट मला इतका आवडला ना की मी पैसे पेड केले होते, त्यामुळे मी स्वतःला ठेवू शकत होते. सो मी रिटर्न नाही केला, कारण लोक घेतील तेव्हा घेतील, पण मला इतका कम्फर्टेबल, इतका भारी ना की मी जवळजवळ आठवड्यातून 3 वेळा तर हाच ड्रेस घालून फिरत असते. इतका कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. सो मी ठेवून घेतला. पण प्रत्येक वेळी असं नाही आहे की मी सगळेच प्रोडक्ट घेऊन ठेवू शकते, की आली ऑर्डर घेऊन ठेवली, परत दुसऱ्या ऑर्डरसाठी दुसरे पैसे इन्व्हेस्ट केले. मी असं नाही करत. एका वेळी मी 4च प्रोडक्ट ऑर्डर करते, त्याबद्दल ते आल्यानंतरच मी त्याची रील किंवा पोस्ट तयार करते. ते पोस्ट केल्यानंतर लोक जेव्हा आपल्याला ऑर्डर डीएमची लिंक मागतात आपल्याकडे कमेंटमध्ये, आणि मग मी ती त्यांना देते, आणि त्यानंतर ते लोक तेव्हा ते ऑर्डर करतात. जेव्हा ते कन्फर्म होते त्यांची ऑर्डर, ती ऑर्डर ते लोक ठेवून घेतात. त्यानंतर आपली कमिशन तयार होते. जेव्हा आता जसं आपण आपला मेशो क्रिएटर क्लबचा अकाउंट नसेल तेव्हा आपल्याला 7 डेजची रिटर्न पॉलिसी असते. सो त्यामध्ये आपण तो प्रोडक्ट आला, एखाद्याला आवडला, मग त्याने ठेवला, कारण आपण खरं सांगतो लोकांना की चांगला आहे की नाही, ठेवू शकता की नाही. कारण जर आपण समजा लोकांना खोटं सांगितलं, आता मला एखाद्या व्यक्तीने खोटं सांगितले की ही वस्तू चांगली, तू घेऊ शकता, आणि मी घेतली, आणि घेतल्यानंतर जर खरंच ती वस्तू चांगली नसेल तर मी रिटर्न करणार आहे. आणि मग रिटर्न केल्यावर त्या व्यक्तीचं जर मेशो क्रिएटर क्लबचं अकाउंट असेल तर त्याची इमेज तिथे खराब होते. का? तर तो रील बनवतो आणि लोकांना कुठं सांगतो की चांगलं आहे म्हणून, तुम्ही घ्या म्हणून, आणि आपण घेतलं आणि मग आपल्याला नाहीच आवडलं, आपण रिटर्न करणार. आपल्यावर कोणाची जबरदस्ती आहे का? नाही, की आपण ठेवायलाच पाहिजे, मग आपण ते रिटर्न करतो ना. मग तसंच आपण एखाद्याला खोटं सांगितलं की बाबा तुम्ही घ्या, चांगले, आणि त्यांनी घेतलं, आणि ते जर चुकीचं निघालं आणि ते खराब आली वस्तू, ते लोक रिटर्न करणार आहेत. मग आपली इमेज तिथे खराब होते की आपण जे प्रोडक्ट सजेस्ट करतो ते चुकीचेच निघतात, लोक रिटर्नच करत आहेत. सो त्यामुळे आपला तिथे अकाउंट मायनसला जातो. तर असं नाही करायचं आपल्याला. एखादी वस्तू आवडली ती तुम्ही ठेवू पण शकता. आणि कसं असतं ना त्यामध्ये की आपल्याला तिथे फक्त त्याचे फोटो सिलेक्ट करायचे, ते आपण सेव्ह करायचे गॅलरीमध्ये, आणि त्यानंतर त्याची लिंक तयार करायची, आणि ती इंस्टाला किंवा फेसबुकला किंवा यूट्यूबला आपल्याला ती लोकांपर्यंत पोचवायची. आणि त्यानंतर ते प्रोडक्ट जर समोरच्याने घेतले, त्याने 7 दिवस ठेवले, तर 21 दिवसांमध्ये ते 7 दिवस आणि अजून त्यामध्ये दिवस ॲड होऊन 21 दिवस टोटल लागतात. त्यानंतर ती अमाऊंट आपल्याला येते. आणि यातही असं नाही की तुम्हाला जास्त पैसे भेटणार आहेत एका वस्तूमध्ये, तर असं नाही आहे. 4%, 5%, 25% सुद्धा आहे, 31% सुद्धा आहे, पण प्रत्येकाची कमिशन वेगळी.
सो ते आपल्याला 21 दिवसांमध्ये येतात. आणि यामध्ये असं नाही आहे की आपण म्हणजे त्यांचं प्रमोशन करतो त्या बदल्यात ते कस्टमरकडनं जास्त पैसे घेतात, असं नाही आहे. जर समजा एक्झाम्पल की एखाद्या वस्तूची किंमत 240 रुपये, तर ती समोरच्याच्या अकाउंटमध्ये पण ती 240लाच असणार आहे, आपल्या ह्याच्यात पण ती 240लाच असणार आहे. मेशो कस्टमरकडनं एक्स्ट्राचे पैसे नाही घेत, ते लोक त्यांच्या अर्निंगमधनं थोडेसे पैसे आपल्याला देतात. आणि असे 4 प्रोडक्टची मिळून जी टोटल अमाऊंट होते ती अमाऊंट आपल्याला भेटते. एकाच वस्तूमधनं आहे ना आपल्याला जास्तीचे पैसे भेटतील ही अपेक्षा अजिबात सोडून द्या. कारण बऱ्याच लोकांनी ना मला असं विचारलं की तुला एका वस्तूमागे 1001 रुपये तर भेटत असतील ना. म्हणजे मेंटॅलिटी लोकांची अशी होती की तुला 1001 रुपये तर भेटत असतील ना. भाई, जर मेशोवरती प्रोडक्टच 200-300 रुपयाचे, तुम्हाला 1000 रुपये का देतील ते लोक? मेंदू का यांचा गुडघ्यात आहे का? मला हेच कळत नाही की लोकांना का असं वाटतं की ही यांचं प्रमोशन करते ना, की एवढ्या स्टोऱ्या टाकते, रील्स टाकते, म्हणजे हिला 1001 रुपये तर नक्की भेटत असतील. अरे लोकांनो, मूर्ख माणसांनो, की तिथे फक्त 200-300 सामान्य लोकांना परवडेल असा अकाउंट येतो, असा ॲप येतो. आणि मग त्या बदल्यात जर मी त्यांची 200ची वस्तू सेल करून देते तर ते मला 1000 देणार आहे. त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे की तुमचा मेंदू गुडघ्यात आहे? हेच मला कळत नाही. लोक मला सारखं असं माझ्या इन्स्टाला ना बहुतेक लोकांचे मेसेज असतात आणि हा व्हिडिओ ते लोक जर बघत असतील ना त्यांना कळेल की ही आपल्यालाच बोलते. आता मी त्यांचं स्पेशली नाव नाही घेऊ शकत, असं काही एखादी व्यक्ती नाही, बरेच लोक येते. तर त्यामुळे मला खरंच लोकांना सांगायचं की बाबांना असं नाही आहे. तिथे ना 2 रुपये किंवा 3 रुपये पण तुम्हाला कमिशन भेटेल, पण एवढे 1000-2000 अशी कमिशन नाही भेटत. ती जेव्हा सगळ्या प्रोडक्टचे टोटल जे पैसे होतील ना ते पैसे तुम्हाला भेटतात. म्हणजे एक प्रोडक्टचे पैसे कॅल्क्युलेट करून थेंबे थेंबे तळे साचे अशी तरा येते. आता अजिबात हा विचार डोक्यातून काढून टाका. आणि बरेच लोक हसतात, काही फोटो टाकते, हे करते, ते करते, तिला काय भेटत असेल त्याच्यात हे येते. ते ह्या लोकांना खरंच इग्नोर करा. मी तर करते, मी खरंच इग्नोर करते. मला माझ्या आजूबाजूचे बरेच बोलतात, नातेवाईक लोक जास्तीचे होतात का तर ही नर्स हिला काय गरज आहे कमवायची, हे ना ते. पण असं नाही आहे, प्रत्येकाला पार्ट टाईम जॉब काहीतरी हवा असतो, कुठून तरी अर्निंग येते. आणि मी माझ्या ऑन ड्युटीला का होईना, मी मोबाईल तर बघते ना. बरेच जण ऑन ड्युटी मोबाईल तर बघतात ना, मग ते लोक तिथून स्वतःची अर्निंग करत असतील तर बाकीच्या लोकांच्या का पोटात दुखायला पाहिजे? सो सोडून द्या बाकीचे लोक, जाऊ द्या. पण हा मेशो क्रिएटर क्लब तुमच्यासाठी सुद्धा सेफ आहे आणि हाऊसवाईफसाठी तर खूपच सेफ आहे. कारण त्यांना घरात भरपूर कामं असतात, पण ती कामं झाल्यानंतर दुपारच्या वेळेस जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता, मोबाईल बघता, तर तिथून तुम्ही स्वतःसाठी अर्निंग स्टार्ट करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, प्रोडक्ट एखादा लाईक करायचं आहे, त्याचे फोटो सेव्ह करायचे, मेशो क्रिएटर क्लबमध्ये जाऊन त्याची लिंक तयार करायची, ती इन्स्टाला पोस्ट करायची, यूट्यूबला पोस्ट करायची. जेव्हा तिथनं लोक स्वतःसाठी ऑर्डर करेल, ऑर्डर केल्यानंतर 21 दिवसात जर ती वस्तू त्यांनी ठेवली, सगळं झालं, प्रोसिजर झाली, 21 दिवसात ती अकाउंटला तुमच्या पैसे जमा होतात. तुमचा एकही रुपया कट होत नाही. आणि एक्झाम्पल जर तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट केले, 1000मध्ये 3 ते 4 प्रोडक्ट तुम्ही सहज ऑर्डर करू शकता. आणि छोटे मोठे प्रोडक्ट ऑर्डर केले तर तुम्ही 1000 रुपयामध्ये बरेच प्रोडक्टसुद्धा ऑर्डर करू शकता. त्याची रील बनवल्यानंतर, त्याचा हॉनेस्ट रिव्ह्यू दिल्यानंतर तुम्ही ते रिटर्न केल्यावर तेच 1000 रुपये तुमच्या परत अकाउंटला जमा होतात. म्हणजे फक्त तेच 1000 रुपये रियूज करून तुम्ही भरपूर प्रोडक्ट मागवू शकता. आणि येणारी कमिशन ही 1000च्या दुप्पट होणार आहे तुमची. पण जेव्हा तुम्ही खरं बोलाल, खरं लोकांपर्यंत पोहोचवाल. त्यामध्ये तुम्हाला अजिबात कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे, कोणाला खोटं सांगायचं नाही आणि कोणाला जबरदस्ती करायची नाही की तू बाबा हेच घे, तू हेच घे, आणि नसेल आवडलं तरी तू स्वतःला ठेव. कारण दुसऱ्याचेही पैसे डुबले नाही पाहिजेत आणि तुमचाही प्रोफाईल तिथे खराब नाही झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला मेशो क्रिएटर क्लब जॉईन करताना काही अडचणी येत असतील तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला सोल्युशन देईन. आणि प्लस मेशो क्रिएटर क्लब कसं जॉईन करायचं याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला दुसरा ब्लॉग नक्की तयार करेल याबद्दल आणि तुम्हाला सगळी माहिती देईल त्याच्यामध्ये. आणि हो, तुमचा इन्स्टाला अकाउंट पाहिजे. फॉलोअर्स असतील, कमी असतील, जास्त असतील तरी चालेल, तुमचे फॉलोअर्स गेन होतात, नाही होत असं अजिबात नाही आहे. सो तुम्ही एक इन्स्टाचा प्रॉपर अकाउंट बनवा ज्यावर तुम्ही या पोस्ट करू शकता. आणि त्यानंतर त्याचा पासवर्ड लक्षात ठेवा. कारण तिथे आपण जेव्हा अकाउंट लॉग इन करतो तेव्हा आपल्याला पासवर्ड हवा असतो, जो मी विसरले होते, त्यामुळे मला नवीन अकाउंट खोलायला लागलं होतं. तशी तुमच्यावर वेळ नाही यावी म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि हो, सगळेच प्रोडक्ट आवडलेत म्हणून ते घरात ठेवून घेऊ नका, तुमची आई तुम्हाला घराच्या बाहेर काढेल. कारण जेव्हा माझे प्रोडक्ट घरी येतात ना, माझ्या आईचा पहिला प्रश्न असतो, रिटर्न करणार आहेस की स्वतःला ठेवणार आहे? पण मी असं नाही करत. आता जसा हा कॉर्सेट आवडला तसे प्रत्येक आवडतात, पण मग एवढ्या पैसे आपण नाही इन्व्हेस्ट करू शकत. जेव्हा गरज असेल मी तेव्हाच ऑर्डर करते. चला, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हवे असेल नेक्स्ट ब्लॉग आणि तो सुद्धा मेशो क्रिएटर क्लबसाठी तर मला कमेंट करा, मग मी तुम्हाला तो ब्लॉगसुद्धा